शास्त्रीनगर येथे आरोग्य केंद्राच्या जागेवर भूमाफियांचे अतिक्रमण, ज्येष्ठ नागरिक कट्ट्याची जागाही बळकावली, स्थानिक नागरिकांचा संताप, माननीय नगरसेवक हणमंत जगदाळे यांची कारवाईची मागणी। शास्त्रीनगर नंबर 1 मधील ठाणे महानगरपालिकेच्या मोकळ्या भूखंडावर आणि विकास आराखड्यामध्ये आरक्षित असलेल्या रस्त्यावर भूमाफियांकडून अनधिकृत गाळे बांधण्यात येत आहेत। या जागेवर मुख्यमंत्र्यांच्या विशेष निधीतून ज्येष्ठ नागरिक कट्टा आणि आरोग्य केंद्र उभारणीचा प्रस्ताव माननीय नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी मंजूर केला आहे। तशी वर्क ऑर्डरही निघाली आहे। या संदर्भात उपायुक्त वर्तकनगर सहाय्यक आयुक्तांकडे वारंवार तक्रार करूनही अतिक्रमणावर कारवाई होत नसल्याने शास्त्रीनगर वासियांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। तर नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी आयुक्तांना निवेदन देऊन अतिक्रमण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून भूखंड मोकळा करण्याची विनंती केली आहे। शास्त्रीनगर हा विभाग कामगार वस्ती असलेला भाग आहे। येथील रहिवाशांना ठाणे महापालिकेच्या माध्यमातून चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी ठाणे महापालिकेच्या मोकळ्या भूखंडावर आरोग्य केंद्र जगदाळे यांनी मंजूर केले आहे। मात्र हा भूखंडच आता भूमाफियांनी गिळंकृत करायला घेतला आहे। तर हत्तीपूलकडून शास्त्रीनगर नाक्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत वन विभागाच्या भिंतीला लागून असलेल्या मोकळ्या जागेवर ज्येष्ठ नागरिक कट्टा उभारण्याचा प्रस्तावही मंजूर आहे। या दोन्ही कामांना मुख्यमंत्र्यांचा विशेष निधी मंजूर झाला आहे। तशी वर्क ऑर्डरही निघाली आहे। मात्र आचारसंहिता असल्याने काम सुरू करण्यास दिरंगाईचा फायदा घेत भूमाफियांनी या जागाच बळकाविल्या आहेत। आरोग्य केंद्राच्या जागेवर गाळे बांधण्यात आले आहेत, तर ज्येष्ठ नागरिक कट्ट्याच्या जागेवर अनधिकृत बांधकाम उभारणीस प्रारंभ झाला आहे। धक्कादायक बाब म्हणजे उपायुक्त वर्तकनगर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांच्याकडे तक्रार करूनही अद्याप कारवाई केलेली नाही। नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी आयुक्तांना पुन्हा स्मरणपत्र देऊन कारवाईची मागणी केली आहे। मी आपल्याला नम्रपणे या ठिकाणी निवेदन करेन की माननीय मुख्यमंत्र्यांनी शास्त्रीनगर सारख्या विभागामध्ये त्या ठिकाणी एखादं आरोग्य केंद्र असावं, त्याचबरोबर त्या विभागातील नागरिकांना खुलं वातावरणामध्ये बसण्यासाठी जागा मिळावी म्हणून ज्येष्ठ नागरिक कट्टा असावा, अशा प्रकारची विनंती माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे मी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी विशेष निधी म्हणून 2-2.5 कोटी त्या ठिकाणी दिले आणि एक चांगल्या प्रकारचं आरोग्य केंद्र त्या विभागामध्ये करण्यासंबंधीच्या सूचना केल्या आणि त्या पद्धतीनं ठाणे महापालिकेच्या प्रशासनाने सर्व प्रोसिजर करून त्या ठिकाणी वर्क ऑर्डर सुद्धा देण्यात आली। अशी वर्क ऑर्डर दिलेली असताना निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे आम्हाला त्या ठिकाणी काम चालू करता आलं नाही। परंतु आताच पुढच्या आठवड्यात आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन त्या ठिकाणी काम चालू करणार होतो, पण त्यामध्येच निश्चितच त्या मोकळ्या जागेवरती आता काल परवामध्ये 3-4 गाळे करण्याचं काम काही स्थानिक लोकांनी त्या ठिकाणी केलं आणि म्हणून हे काम प्रशासक वास्तविक पाहता ही तक्रार माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे ताबडतोब करावायची होती, परंतु माननीय मुख्यमंत्र्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे मला त्यांच्यापर्यंत जाऊन ही तक्रार करता आली नाही। तरी सुद्धा निश्चितच आम्ही येत्या सोमवारी किंवा मंगळवारी माननीय मुख्यमंत्र्यांच्या हे निदर्शनास आणणार आहोत। मी प्राध्यापक भरत जाधव, दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशनचा राष्ट्रीय अध्यक्ष आणि ठाणे शास्त्रीनगर संरक्षण समितीचा संयोजक आणि मी तुम्हाला सर्व पत्रकारांचं या ठिकाणी सगळ्यांचा पहिल्यांदा आभार मानतो की आम्ही शास्त्रीनगरचे रहिवासी या ठिकाणी एकत्र ह्या ठिकाणी जमलेलो आहोत आणि आज जी पत्रकार परिषद घेत आहोत त्याचं कारण असं आहे की शास्त्रीनगर 1 मध्ये ठाणे महानगरपालिकेच्या भूखंडावर शासकीय भूखंडावरती खाजगी बिल्डरनी त्या ठिकाणी भूमिपूजन करून त्याचे अतिक्रमण काम चालू केलेलं आहे। याचा निषेध करण्यासाठी आम्ही 18/11/2024 माननीय जगदाळे सेठ नगरसेवक माजी नगरसेवक यांनी अतिरिक्त आयुक्त जे काय आहेत रोडे साहेब त्याचप्रमाणे सौरभ साहेब यांना आम्ही पत्र यावर केला की या ठिकाणी शासकीय जी काही जागा आहे भूखंड आहे या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांच्या निधीतून त्या ठिकाणी आरोग्य केंद्राची मंजुरी मिळालेली आहे। या मंजुरीचं लेटर आमच्याकडे आहे, याला कार्यादेश आहे, हा आमच्याकडे 9/7/2024 प्राप्त झालेला आहे, महानगरपालिकेने दिलेला आहे। त्यामुळे त्या ठिकाणी जे काही आचारसंहिता असल्या कारणामुळे बांधकाम करता येत नव्हतं, तो निधी मंजूर आहे। ते आरोग्य केंद्र आहे, ज्येष्ठ नागरिक कट्टा असेल, भवन असेल, ते दिव्यांगांसाठी, महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी, रहिवाशांसाठी आरोग्य केंद्र महत्त्वाचं आहे आणि ते काम माननीय जगदाळे सेठ करत आहेत आणि शास्त्रीनगरचा विकास करत आहे। त्यासाठी जे काही शासकीय भूखंड आहे खाजगी बिल्डराच्या माध्यमातून इथे स्थानिकांना जे मिळणारा आरोग्य केंद्राची सुविधा
ह्या मिळू नये म्हणून जे काही इथले भूमी माफिया आहे, गुंड आहेत, गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, खाजगी बिल्डर आहे, हे शासनाच्या लोकांना त्रास देण्यासाठी जे काही शासनाने मंजूर केलेलं तर मुख्यमंत्र्याच्या निधीतून मंजूर झालेलं आरोग्य केंद्र किंवा ज्येष्ठ नागरिक दिव्यांगांसाठी जे भवन बांधण्याचा जो प्रकल्प आहे, कट्टा आहे, ते बंद करण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक आचारसंहितेचा वापर करून त्या ठिकाणी त्यांनी भूमिपूजन करून काम चालू केलेलं आहे.